श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहे आशा करते मस्त असाल. तर आजचा दिवस आहे बघा, बुधवारचा. तर आज मला जायचं होतं, थोडं गावात काम होतं त्याच्यासाठी. तर कामावरती पण मी गेलो नव्हतो. तर इथं आहे ना, स्त्रीनं त्याच्या पप्पांचा ड्रेस घातलेला होता, ते पूर्ण कमरेच्या खाली असा येत होता. आणि मला आता एकटीलाच गावात जायचं होतं बघा. 2-3 गाड्या घरात असूनसुद्धा बाहेर असं अचानक जायचं म्हटलं तर गाडी नाही, आणि बारकी जी गाडी आहे त्याचे टायर पंक्चर झालेले, त्यामुळं नेता येत नाही. आता म्हटलं चला, तर लय उन्हाचं जायला नको म्हणून मी 10 वाजता जायचं ठरवलेलं होतं. तर काम होतं एक गावात त्यामुळं, आणि ते आजच जायचं होतं त्यासाठी. तर इथं बघा, स्त्रीचं आहे ना, काय ना काय तर सुरूच असते. आता तो 9वीला गेला तरी पण लहान बाळासारखं त्याचं काय ना काय तर असं सुरूच होतं. तर मी त्याला म्हटलंसुद्धा की मी हे कट करणार नाही, तू जे काय करतोयस तर ते मी तसंच टाकणार. तर मी आता तसंच टाकलेलं आहे बघा थोडी. तर मज्जा वाटते त्याचं असं काय तर आतनं काय तर अशा करामध्ये करत असते. तर त्याला एक मोबाईलच्या समोर उभारल्यानंतर पहिला लय लाजत होता. लहान होताना तेव्हा एवढा असं म्हणजे लहान म्हणजे कधी 7वी 6वीला होता ना, त्यावेळेला तो असं नको वाटायचं त्याला. काय होतं तर काय माहिती. आता बिनधास्त तो व्हिडिओच्या समोर बोलतोय, स्वतः तो व्हिडिओ करतोय. तर असं आहे. तर इथं आहे ना, मला परत लक्षात आलं की आराध्या तनूचे जे कपडे आहेत तर ती राहिलेली होती तिथंच. म्हटलं जाताना ती घेऊन जावे, कारण पूनम पण येणार होते, दादा येणार होता गावात, त्यामुळं. तर एवढं ऊन होतं, 10 वाजता एवढं नको वाटत होतं मला. आणि इथनं आता पूर्ण राम मंदिरपर्यंत मला चालत जायचं होतं. पण काय नाही, एक ताई भेटलेल्या होत्या, त्यांनी मला तिथंपर्यंत सोडलं, म्हणजे वडापर्यंत सोडलं. तर बरं वाटलं जरा असं. नाहीतर एवढ्याशा 10 वाजताच्या उन्हात असं म्हणजे चक्कर यायसारखं असं ऊन होते. तिथनं आलो मी, 1 वाजता आलेलो होतं. दादाला पूनमला चहा करून दिला. आम्ही पण सगळ्यांनी 1 वाजता चहा आणि ब्रेड खाल्ला. आणि तवापासनं जे मी व्हिडिओचं काम केलं 3:30 पर्यंत, आणि 3:30 वाजता जे मी झोपलो ते बरोबर 5 वाजता. मला कधी झोप लागले कळलंच नाही. आणि तवा बघा दिवसभर मी आता हे पोरं, मी तर गेलेलो होतो बाहेर, 1 वाजता आलो. तिथनं मी माझं काम करायला लागलो, तर कोपऱ्यात ते दिसतात ती भांडी घासलेली आहेत. नाहीतर ही एकत्र ठेवावं असं कुणालाच वाटलं नाही. पण असू दे म्हटलं, आता जेवढा काय पसारा करतात दिवसभर ते करून घेऊ द्यात, आपण एकदमच आपल्या कामाला लागायचं. तर मोटर लावायची होती मला, कारण पाणी बघा आलेलं नाही. एकदा आलं म्हणजे सलग 8-8 दिवस सुरूच असते, आणि नाही म्हणजे काहीच नाही. तर दारातनं चप्पल ते सगळ्या तशाच होत्या. परत झाडांना पाणी घालायला सांगितलेलं होतं, ते पण कोणी घातलं नाही. त्यामुळं म्हटलं चला, आता आपलं काम आहे, आपल्यालाच करायला पाहिजे. आणि असं दाराच्या चपला बघितलं ना, माझ्याशी एवढी चिडचिड होत्या. तर कुणाला असं हाय सांगा की कुठल्याच वस्तूंना असं पसारा बघितल्यानंतर चिडचिड आणि रागराग होत राहते. आणि असं होते माझ्या दोन्ही हाताने मी किती काम करणार आहे असं मला वाटत राहते. पण काय करणार आता, शेवटी पर्याय नाही. तर इथं झाड आता हे कोण तोडून टाकले मला पण काय समजेना. काळू तिथं जाऊन असे काय तर कारभार करत असते. तर टाकी मी वरती चढवायला सांगितलेलं, मी लावून गेलेलो होतं, आणि ती टाकी पूर्ण झाल्यावर मग बंद करा असं सांगितलेलं. पण पोरं कुठलं काही ऐकत नाहीत, त्यांच्या मनानं त्यांचं सुरू असते. झालं आता इथं साडी त्याने बदलून घेतली. मी तशीच झोपलेलो होतो, मला झोप लागली तशीच 3:30 वाजता. कधी मोबाईल हातातला खाली पडला कळलं नाही. तर बघा 5:30 वाजलेली होती. आता म्हटलं चला, ही तिनं निम्मी कपडे दरवाजाच्या मागं तशीच ठेवलेली, आणि जेवढी बाथरूममध्ये वल्ली कपडे होते तेवढीच मशीन लावलेली होती. आणि विचार केला की उगाच डबल आता आज मशीन लावायला नको, तर ती टपात ठेवून दिलीत कपडे, म्हणजे उद्या लावता येईल. आता जेवढी लावलेले आहेत तेवढी तर वाळत घालायची म्हणतं. मशीन इथं पिळायला लावली, तिनं फक्त धुवून ठेवलेली होती, पिळलीसुद्धा नव्हती. सुहानीनं कपडे तसेच ठेवली. परत म्हटलं आता चला, संध्याकाळ कशी पण होणारच आहे. तर 5:30 वाजलेले होते. आता म्हटलं आवरून चहा, आणि आज लवकर मला जेवणाला घालायचं होतं, कारण हे सलग 2-3 दिवस झालं मला वरडा लागलेत की तू लेट करतेस जेवण करायला, वेळ करायला लागल्यास, 9:30 वाजा लागल्यात. पण आता व्हिडिओ करत करत ते होतंय तसं, त्याला मी पण काय करणार. कारण बघा, एकदा ह्या साईडनं एकदा त्या साईडनं असं मोबाईल ठेवायला लागतो, त्यामुळं होतंय तसं. पण आता पर्याय नाही. तर म्हणलं चला, आपण कामासनं आल्या जेवणाला घालायचं, तर ते उद्यापासून करण्यापेक्षा आजपासून सुरुवात करावी म्हणून मी इथं जेवण करायसाठी आलेलो होतं. पहिला तर ठेवला मी सुरुवातीला इथं चहा. तर ती समोर दिसते ती सगळी भांडी घासलेली आहेत, फक्त तवा, पातेलं, ती 2 पातेली फक्त घासायची होती, बाकी सगळी घासलेली होती. पण पसारा तेवढ्या भांड्याने एवढा दिसत होता की असं वाटत होतं की काय म्हणजे आवरलेलं नाही. तर सगळी भांडी जी घासलेली होती ती मी आता टपातली लावत आहे, ती मी सकाळी घासून गेलेलो होतो. आणि जी इकडे किचन कट्ट्याच्या साईडला दिसते तर ती सुहानेने घासलेली होती, फक्त ठेवली नव्हती ती एका जागी, त्यामुळं. तर आता चहा त्याने घेतला, थोडं श्रीसंग बोलत बसलो, आणि पोरं बसलेले, श्रीचे मित्र आलेले होते, त्यांच्यासंग थोडं बोललो. आणि मग म्हटलं चला, आता हा एवढीशी डाळ एवढासा भात कुणाला जास्त झाला असेल असं माझं तोंड सुरूच असते बडबडायला. पण आता काय करणार बघा, पटकन म्हणजे आता हाय खाल्ले, कोणतरी आता शेवटच्या वेळेला जेवत असलं तर तेवढं राहिलेलं भात किंवा डाळ भाजी आमटी घ्यावी असं त्यांचं म्हणणं होत नाही.
पण असं म्हटलं तर सगळं पटापटा ठेवून घेतलं. आणि इथे एक गोंधळच झालेलं होतं, सगळा पसारा झालेलं होतं ते जे फरशी लावल्या त्याच्यावरती. आणि त्यामुळं म्हटलं चला आता हाताबरोबर हे सगळं पुसून घेऊन ह्याच्यावरती व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवावं, कारण डाव्या हाताने घेताना बघा एक इकडं एक तिकडं असं होत राहते. तर जिथं मी कामाला जाते त्या ताईंनी मला चटणी दिलेली आहे, आता चटणी केलेली होती तिने, तर म्हटल्या बघा चव तर कसं असते बघा, मला लक्षात पण नाही मी त्यांना कधी दिलेली. त्या म्हटल्या मला की तुम्ही चटणी दिलेलं असा, पण माझ्या काही लक्षात नाही, कारण मागच्या वर्षी आता 3 वर्ष ही सलग 3रं वर्ष आहे मी त्यांच्याकडं कामासाठी जातो आहे. वर्षातनं एकदा काम सुरू असते त्यांचं, तर जातो. तर असं म्हटलं तर बघू आज संध्याकाळी काय तर त्याचं बनवायचं. तर मला घोलबा बनवायचा होता, म्हटलं आज बुधवार आहे आणि 2-3 वेळा आता खायला होईल तेवढा, म्हणून 20 रुपयाचं चांडलं होतं. एवढा त्याचं काय मुहूर्त लागणं झालं आहे करायला. त्यामुळं म्हटलं चला आता भांडी घासून घ्यावं म्हटलेलं होतं पटकन, आणि विचार आला की पहिला जेवणाला घालायचं आणि मग जे काय ती भांडी तेन घासून लुटून झाडून काढून घ्यायचा, असा विचार केलेला होता. तर आज भांडी बघा आता दिवसभर तशीच चहाची तेन राहिलेली होती, त्यामुळे जर थोडीशी अशी कडंग झालेली होती. म्हटलं थोडंसं पाणी मारून मुरत ठेवावे आणि मग भांडी घासायला घ्यायची. तर मी आलेलो होतो इथं घर आवरायला. तर झोपून उठलेत की सगळी उठून पटापटा बाहेर जातात निघून आपापल्या ह्याला. कोणीसुद्धा चटई काढावं नाहीतर ते सुशा काढावा असं नाही, किती पण वरडा आणि काय पण करा असं सुरूच असते. जास्त मग ताव चढवला की मग उठून आपापली कामं करत असतात. तर असं असते. आता खुर्चीतले कपडे मी सकाळी जाताना तिथंच होते, तर ते अजून आलो तरी तिथंच आहेत. तर प्रत्येकाच्या घरात हे असं असणारच आहेत, कारण आत्ताचा अभ्यासक्रम वेगळा, अभ्यासाचे पद्धत वेगळी, काय बाय वेगवेगळंच आहे. ते सगळं सांगायलाच नको. आपलं काम भलं आणि आपण भलं म्हटलं आणि चला लागलो मी माझ्या कामाला. तर इथं टी व्हीसुद्धा सुरूच होती बघा, नेट येत होतं जात होतं, तर ते बंद करावं कोणाला असं वाटलं नाही, म्हणून म्हटलं टी व्ही पण बंद करून घ्यावी. आणि सानू हसत्या मला अशा माझ्या या बडबडीला बोलण्याला. तर इथं पाण्याच्या बाटल्यासुद्धा पिऊन जिन्यावरती ठेवलेल्या होत्या, त्यासुद्धा नेल्या नव्हत्या आत. हे असं एक दिवसाचं नाही आहे, म्हणजे व्हिडिओ बनवण्यापुरतं नाही, रोज असं माझ्या घरात हे सुरूच असते. कोण घेईल ते जिथल्या तिथं ठेवते टाकते आणि मग ते मी करत बसायचं. मग मला असं एकदा वाटते की माझं म्हणजे संतापच होते की मी म्हणजे अशा बारक्या किरकोळ कामाला तर घरात बाई आहे म्हणून असं हे काम कर ते काम कर असं आहे काय, असं माझी चिडचिड होत्या. घेतलं तर ती वस्तू जिथल्या तिथं ठेवावी. 4चं काम आहे तर ते 4लाच व्हावं असं मला वाटत असते, पण नाही कुठलं काय आपण करतोय तेव्हा तर मग काय त्याची घडी पूर्ण मोडून जात्या. तर असं आहे. लुटून काढून घेतलं. दुपारी ब्रेड आणलेला, दुधाच्या पिशव्या ते सगळं किचन कट्ट्यावरती तसंच होतं. तर आवरून घेतलेलं आहे तर इथं. आता मी इथं म्हणत होतो की तवा आणि 2 पातेली एवढीच आहेत, पण काढल्यानंतर भांडी सगळी म्हणजे खरकट सगळं काढलेलं, चहा पिलेली ही सगळी भांडी काढल्यानंतर टब भरून भांडी साठलेले आहेत इथं. तर असं होते बघा, प्रत्येकाच्या घरात हे असणारच आहे आणि प्रत्येक त्या बाईला असं बाई वैतागलेली असणार. आणि मग परत माणसांचं काय उदाहरण येते आपल्याला की घरात बसून तुम्ही काय करत असताय, आल्या आल्या घर स्वच्छ नसते आणि तसंच ठेवलेलं असते असं होते. आणि परवा दिवशी तिने तसंच केलं आणि ते व्हिडिओ केलेला पण होता आणि माझ्या हातनं ते कसं काय डिलीट झालं काय माहिती. मी नुसतीच येऊन बसून वरती कपडे काढायला गेलो आणि हे आले आणि असंच टाकून बसलाय काय असं म्हणाले. मी कामावरून आल्यानंतर मी नुसतीच येऊन चहाच फक्त घेतलेला होता आणि कपडे काढायला वरती गेलेलो होतो, ज्यावेळी श्री दुकानासने येत होता गाडीवरनं त्यावेळेला, आणि हे आलेत तोपर्यंत लवकर. त्यामुळं तर इथं आता किती रामायण आपल्याला सांगायला तेवढं थोडंच आहे बघा. बायकांचं हेच आहे, माणसांना वाटत असते की बायका फक्त घरात निवांत बसून टी व्ही बघतात आणि फोन बघतात आणि आराम करत असतात, पण हे दिवसभरातलं कामच त्यांचं संपत नाही. आता धुणं भांडी हे तर सकाळच्या गोष्टी होतात, बाकी एक नसते घरात. काय तर धान्य निवडायचं असते, बाजार भरून ठेवायचं असते, भांडी कपाटावरली महिन्यातनं एकदा का असाना घासायची असतात. तर हे बायकांच्या मागं हे रोजचं काम आहे. आता माणसं बाहेरचं काम करतात, त्यांना जेवढा पगार आहे तेवढा पगारावरतीच त्यांचं काम ठरलेलं असते. म्हणजे आता समजा 1000 रुपये पगार, मी माझं उदाहरण, मला जे वाटते, माझं जे मन बोलते ते तुम्हाला सांगायला लागले. ह्याच्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तर त्या मला कमेंटद्वारे सांगा. तर मला वाटते की आता माणसांचं कसं आहे, आता गवंडी कामातलं मला जास्त माहीत आहे, म्हणजे मिस्टर काम करतात त्यामुळं. तर बघा आता 1000 रुपये तिने घेतात, तर 1000 रुपयाच्या हिशोबानंच तिने आता काहीतरी एक खोलीचा गिलावा करायचा असला तर दिवसभरात तिने तेवढं काम करणार. मान्य आहे की त्यांचं काम लोड आहे, आपल्यापेक्षा जास्त आहे. आपल्याला आता कंटाळा आला तर आपण बसू शकतोय, थोडा वेळ आराम करू शकतोय. आता सकाळची भांडी आहेत तर ते दुपारी संध्याकाळी घासू शकते, आपल्याला कोण विचारणार नाही, हे पण मान्य आहे. पण तरी पण कुठंतरी जरासं असं वाटते की बाबा आपल्या कामाचं कोणीतरी कौतुक करावं, कोणीतरी आपल्याला म्हणावं की बाबा घरात बाई आहे तर घरदार सगळं स्वच्छ ठेवण्याचं काम ती करत्या. असं जेवढं काय वाटलं ते तुम्हाला बोललो. पुढचीतले कपडे निघत नाहीत. चिरू वाळत घाल तिथं, एकच राहिलाय रे टावेल.
गेली काय ग ती ती नव आराधना इकडे घाल इकडे याच्यावर घाल. अरे बाबा डोकं फोडू काय बाई इथं माझं. हा तुझं कशाला ग चिमणे माझंच फोडून घेतो ऐकनच म्हणल्यावर. मी केले. अरे होय का तू खाणार खा की रे. अरे खायचं असते मास झिंग घोलम ताकद मिळते त्यानं. हा बघ पाय कुणाचं काय तर कुणाचं काय पॉपकॉर्नचं वास यायलाय. ए मांजरीने तर बस शिर जरा पळ बघ्या बघू की जरा असं बघा कशी करत्या काळू काय करत्या बघा. चप्पल घाल ना पायात काटा काय काटा घुसेल. बघू की घरात काय काम आहे. फुल कस काय राहिले ते लक्षातच नाही माझ्या. खराब होते रे देवाला घातल्या गप्पे मला खेळायचं जाऊ दे नाही इथं काहीतरी कर तर. काळू काय नाटक आहेत रे. फोन लागला नव्हता ग. फोन एवढा लागतंय. अगं मी अशी केली झाली बघा माझी केस किती वाढलेत. लय वाढल्यात. झोप गेल्या का नाही तुझी. गेली आई तर पाहायला लागली ते जरा एवढं लागले की जखम व्हायला लागल्या. बघू मला वाटले जरा एवढं लागले की जी नाटकी बघायला. नाही तुझं अंग गोड झाले. हे नको म्हणालेत नको म्हणाले आलो ना. तर हिथं आहे ना श्रीचा मित्र मांजराचं पिल्लू एक आहे त्यांच्याकडं तर ते देतो म्हणत होता. सेम आपल्या मनूसारखं होतं पण हे म्हटले की आता मांजर नकोच. सानूचं आणि ह्यांचं पण म्हणणं आहे हे मांजर आता आणायचं नाही घरात की गेल्यानंतर बघा आपल्याला वाईट वाटते काय तर त्याला झाल्यानंतर. आधी टिकू होतं तर पहिलंच एक म्हणजे पहिल्याचे 2 चॅनल होते त्याच्यामध्ये त्याचं मी टाकलेलं होतं व्हिडिओ. ते तर इंग्लिश मांजर होतं आणि लय भारी होतं. त्याला काय झालं काय माहिती आणि रात्रीतनं ते गेलं असं होतं. तर आता हे म्हटले की नको मांजराचं पिल्लूच नको आहे आम्हाला. नसलं मांजर तरी चालेल. ते गेलं मग त्याला काय तर झालं की मग आणि जिवाला लागत बसते. तर अजून पण आशा वाटते की ते येईल कुठनं तर पण कसं येणार कुठं गेले त्याचं काय झालं काय कळलंच नाही. आम्ही आता बघा 1.5 महिना होत आले मांजर जाऊन तरी पण अजून आलं नाही. तर इथं आहे ना पनीर आणलेलं होतं हिनी चिकन आणलेलं होतं गोलमा करायचं राहूनच गेला आणि त्याचा मसाला करून मी ठेवलेला होता. आता म्हटलं थोडं शिजते तोपर्यंत ह्यांच्या संग बोलत बसावं. सगळे किडे यायला लागले. किडे खिडकी उघडे हो ती मुंग्या किडे सगळे यायला लागले. देवा केवढे किडे भैया किडे लय येतात त्याला. बाहेरची लाईट लावून देणे आतली पण करायचं. मुंग्या झाले तर मुंग्या कुठं तर पक्काच्या बाहेर जाळ जरा ते पक्काच्या मुंग्या झाल्या तुझ्या सगळ्या. किडे नव्हती मुंग्या आहेत. श्री परवा दिवशी मुंग्या झाल्या. झाड खराब होते तस मार नको. अरे थांब की भीत्या इकडे तू इथं बस. चिकले हे का चाललंय नेट काय माहिती सारखं चाललंय. बंद केलं सर बंद करून चालू. चौथा गेला नेट जायचं काय मग आणि काय आता तांबा ना काय तुझ्या समोर येतं जरा तुमच्या. उगाच असं का गप्प गप्प बसलाय आवडत नाही असं आम्हाला. लोळायचं बंद केलं ते बरं जाते हे काढ नाहीतर मग काय
दुखत नाही उलट. चांगलं वाटतं. पांढरे लाव पांढरं. काय मॅडम? तू कशावर बसले? मी 2 वर्ष बसते. आज आलेलो नाही पण काल ये. ते आम्ही वाशीपर्यंत वाशीपर्यंत गेलतो. आपण मावकड टाकते माहिती आहे मावकड तिथपर्यंत आले म्हणजे आमच्या आणि तू तरी त्याच्या मागे लागलेली ते. त्याच्यामुळे मला हे पण करता आलं नाही नीट. काय? हा तिकडे जाताना घेऊन जावा रे त्याला. इकडे येते ते सोबत आज ते नकोच म्हणत होता. मी पण काय तिला बोललो नव्हतं. तिनं वरनं बघितले तुम्हाला. बोलवली असते आता ती मेला असते ती आणि एक त्या कचरा साईडला जाताना की नाही राहण्यात जाता की नाही तिकडे तेव्हा त्याला घेऊन जायचं. एक कुत्रा ह्याला भुकत भुकत मला पण भुका लागले. नाहीतर मग याला घेऊन जायचं नाही तिकडे. त्याला सावत्री कुत्रा आहे. होय. आता चिकन शिजूपर्यंत थोड्या गप्पा मारल्या. का? कारण नेट नव्हतं. नेट असले की प्रत्येकाच्या हातात मोबाईल, कोण फोनवर बघते, काय ते कोण टी व्हीच बघते, तर कोण काय करते, असं सुरू असते. आज नेट बंद होतं त्यामुळं जरा थोडा वेळ म्हणजे थोडा उशीरपर्यंत गप्पा झाल्या आम्हा तिघांच्या. त्या दोघी तर तिकडं होत्या. तर इथं आता मी आलेलो होतो पनीर करायला. तर पनीरच्या मसाल्यामध्ये मी घातलेलं आहे तीळ, जिरं, आलं, लसूण, कोथिंबीर एवढंच घातलेलं आहे. बाकी आणि कांदा, टॅमॅटो ते काय नव्हता आणि खोबरं होतं. पण मग पनीरला पण ते घालायचं होता. एकच मसाला मी म्हणजे दोन्हीला रस्सा, सुक्कं, परत पनीरला पण तोच मसाला केलेला होता. त्यामुळं मी त्याच्यामध्ये खोबरं नाही घातलं. खोबरं घातलं की नाही पनीरचं कसं तर पनीर कसं तरच लागते. त्यामुळं फक्त कांदा, टॅमॅटो, आपलं जे काय मसाला आहे, तीळ, जिरं एवढंच असं घालायचं आणि छान लागते. तर इथं मी पनीर गरम पाण्यात टाकलेलं होतं. ह्यानं भाजायची पण गरज नाही बघा. पनीर मऊसूत असं होऊन जाते आणि शाई असल्यानंतर तर एकदम मस्तच. तर झालं आता इथं तिखट टाकलेलं होतं, मीठ टाकलेलं होतं, परत आपले काय बरं पनीर टाकलेलं आहे, मसाला टाकलेला आहे आणि चांगलं भाजून घेऊन मग त्याच्यामध्ये उकळी आल्यावर काय बरं चांगलं उकळू दिल्यावर त्याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे आणि वरनं थोडासा गरम मसाला जो की आता चिकनसाठी आणलेला होता तोच घातलेला. दुसरं काय नाही घातलं ह्याच्यामध्ये. आणि शाई घालायची आपल्याला. शाई पनीरमध्ये घातल्यानं एकदम असं क्रीमसारखं असं मस्त त्याची टेस्ट येत्या आणि भारी वाटते. तर सुहानी एकटीच खाणार होते तिच्यासाठी म्हणून एवढंसंच मी म्हणजे रस्सा जास्त केलेला नाही ह्याचं म्हणजे पाणी असते तर ते जास्त केलेलं नाही. तिला नाही आवडत असं थोडं फडफडीत असलं तर बरं वाटतं. म्हणजे थोडं शिजायपुरतं पाणी राहू दे. आणि बघा इथं छान असं कट आलेलं होतं आणि मस्त झालेलं होतं पनीर. तर आजचा व्हिडिओ आहे ना भरपूर मोठा झालेला आहे ताईंनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण टाकत जावा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर चला, आजचं जे ताट होतं एका ताटात होतं चिकन, तर एका ताटात होतं पनीर आणि तांदळाची भाकरी, कांदा आणि भात आणि रस्सा. चला.